राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 15 सप्टेंबर 2025चे कांदा बाजार भाव। चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे। मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल झालेला आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मित्रांनो आज अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी खूप मोठा पाऊस हा झालेला आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान पिकांचं झालेलं आहे। मित्रांनो याबाबत सविस्तर व्हिडिओमध्ये मी माहिती आपल्याला देणार आहे, परंतु सध्या जी सुरुवातीची माहिती आहे ती म्हणजे खूप मोठा पाऊस अहिल्यानगर जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेला आहे। आणि मित्रांनो मी आपल्याला जसं की सांगितलं होतं की पाऊसच आता कांद्याचे भाव हे ठरवू शकतो। तर मित्रांनो पाऊस हा ठिकठिकाणी होत आहे आणि आज लासलगाव येथे कांद्याच्या भावामध्ये बदल दिसून येत आहे। हैदराबाद येथेही बदल आहे, पाहूयात नेमकी काय परिस्थिती आहे। मित्रांनो लासलगाव येथे 400 वाहनांमधून 5840 क्विंटल कांद्याची आवक ही सकाळ सत्रामध्ये आत्तापर्यंत आलेली आहे। 600 रुपयापासून 1712 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे साईजनुसार कांद्याचे भाव आज निघत आहेत। सरासरी कांद्याचा भाव जर पाहिला तर 1250 रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे आज विकत आहे। मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याच्या भावामध्ये किलो मागे 1 रुपयांची सुधारणा आज झालेली आहे। तर हैदराबाद येथे आज 80 गाड्यांची आवक आहे। हैदराबाद येथे आवक आज कमी झालेली आहे। अहिल्यानगर एरियातला कांदा 1-2 लॉट 1500 ते 1750 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे। बिग साईज कांदा 1200 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे। मीडियम कांदे 900 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत। तर डिस्कलर कांदे 700 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत। नवीन कांदा व जुना कांदा जो डॅमेज आहे त्याचा सेल हा हैदराबाद येथे होत नाही। तर मित्रांनो हैदराबाद येथेही कांद्याच्या भावामध्ये आज थोडी सुधारणा ही झालेली आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।